भवानी न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसाम् महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्यमूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवामी सहितं नमामि। तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसाम्। अध्याय 12 ग्रंथराज ज्ञानेश्वरी 12व्या अध्यायामधला 7 नंबरचा श्लोक आणि त्या खालच्या ओव्या करू सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ सेवा। किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा तेवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नाकुनिया घेतला पट्टा एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरांना मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काहीसे निह न लाजे तयाची मी जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे झाले भवसिंधूचे नि माझे कवनासी धाकून उपजे एथ जरी की माझे भीतिहन म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करोनी त्याची या गावा धावतो आलो नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजुनिया संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातिले तयावरी प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आणले तटी सायुज्याची परी भक्ताचे ने नावे चतुष्पादादी आघवे वैकुंठीचे रानिवे योग्य केले म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आथी मी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिधली चित्तवृत्ती तेव्हाची मदसुती तयाची येनाटी या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुआ धनंजया शिकीजे जे यया मार्गा भजिजे। प्रस्तुत प्रसंगी आज अण्णांचा आपल्या गुरुस्थानी असणारे अण्णा आणि 11 महिन्यापूर्वी या जगातून या संसारातून त्यांनी काढता पाय घेतला आपल्यामधून गेले 11 महिने झाले आणि हा 11वा महिना आणि त्या 11व्या महिन्याप्रित्यर्थ हा सत्संग गेले 11 महिने प्रत्येक महिन्याला सत्संग चालू आहे कारण बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोई
सत्संग हे असं एक साधन आहे का ते माणसाला दुःख झालेलं आहे त्या दुःख हलकं करण्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा असेल तर सत्संगामध्ये. कारण सत्संगामध्ये नामस्मरण करण्याची बुद्धी होती, परमार्थ करण्याची बुद्धी होती. आणि साहजिकच नामस्मरण केलं, परमार्थ केला तर जीवाचं दुःख कमी होतं. तसं संतांच्या दृष्टीने पाहिलं, भगवंताच्या दृष्टीने पाहिलं तर माऊली म्हणले बघा ज्ञानेश्वरीमध्येच म्हटले एका ओळीमध्ये का जन्ममृत्यूचा सोहळा आहे हा. जरी आपल्याला दुःख होतं, साहजिक आहे, इतक्या दिवसाचा संग घडलेला असतो. कारण सगुणाची संगती फार दिव्य असते. प्रेम केलेलं असतं, कुटुंबावर प्रेम केलेलं असतं, कुटुंबाने पण गेलेल्या व्यक्तीवर प्रेम केलेलं असतं. म्हणून दुःख होतं माणसाला, दुःख होणं साहजिक आहे. कारण ह्या आठवणी येतात माणसाला. कारण आईवडील एक असं पात्र आहे जगात, ते करी लाभाविन प्रीती, तुकाराम महाराज सांगतात. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, कोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साई, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईवडिलांची अशी भूमिका असते का नेहमी आपल्या मुलांचं, नेहमी आपल्या परिवाराचं कल्याण व्हावा, ही भूमिका असते, आईची असो वडिलांची असो. म्हणून आठवणी येणं साहजिक आहे. पण परमार्थ ग्रंथ संत आपल्याला सांगतात, वेळोवेळी सावध करतात. तर संतांना माहिती आहे, संत त्रिकालज्ञानी असतात. आणि हा जीव संसारात आला, याच्या पाठीमागं अनेक दुःख आहे, अनेक दुःख आहे. संतांनी 2-3 दुःख महत्त्वाचे सांगितले. एक जन्माच्या वेळेस दुःख होतं, माणसाला त्रास होतो जेव्हा जन्म होतो. मध्यंतरी पण जीवनापासून जो शेवटच्या क्षणापर्यंतचा प्रवास आहे, त्या प्रवासात पण संतांनी सांगितलं आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. आपण सुख शोधायला जातो प्रपंचामध्ये, पण बऱ्याच वेळेस आपल्या दुःखच पदरात पडतं. कारण संतांनी आपल्याला सांगितलं, मृत्यूचं दुःख सांगितलं. हे मोठे मोठे दुःख आहे, पण हे दुःख सोडले तर इतर पण अनेक लहान लहान दुःख आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्याच जीवनामध्ये. मग हे संतांनी याचं वर्म ओळखलं का ह्या मनुष्याला हा जड जीव आहे, याला सारखं दुःख होत राहणार आहे. काही ना काही एक झालं की एक. सुख काय कायम टिकत नाही. आपण ज्याला सुख म्हणतो, आपण ज्याच्यात सुख शोधतो, ते काय कायमस्वरूपीचं सुख अजून आपल्याला भेटलं नाही. आणि म्हणून सुख झालं का दुःख, दुःख झालं का सुख, हे सारख्या लाटा चालूच राहतात. म्हणून संतांनी एक अशी युक्ती काढली, सगळ्याच संतांनी, सगळ्यांचाच प्रयत्न तो आहे का हे जे जीवाला, अज्ञान जीवाला, जड जीवाला दुःख होतं, त्याचं कारण त्यांनी शोधलं. का दुःख होतं जीवाला, आणि त्याच्यावर उपाय सांगितला. भगवंताचं नामस्मरण, काकडासन, हरिपाठासन, तर स्वामींची सेवा आहे. कोणत्या संतांची सेवा करा, भगवंताची सेवा करा. कोणतं जे दैवत आपल्याला आवडत असेल त्या दैवाचं नामस्मरण करा, पूजा करा. असे अनेक प्रकार भक्तीमध्ये सांगितले संतांनी. अनेक संप्रदाय, अनेक गुरुपरंपरा आहे, अनेक देवांचे अवतारे संतांनी पण. आपण मालिका जर पाहिली, उंच नीच काही नेणे भगवत, सगळ्या संतांनी वेगवेगळ्या समाजामध्ये अवतार घेऊन आणि निरोप मात्र सगळ्यांना हाच सांगितला का जो आपल्या सामान्य जीवाला इथं दुःखाचे चटके जे बसतात, ते दुःखाचे चटके बसू नये. कारण जसं एक कुटुंबाची काळजी आईवडील करतात ना, जो कर्ता पुरुष असतो घरामधला, आईवडीलच असतात. जशी कुटुंबाची काळजी करतात का आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला, एकाही व्यक्तीला कुठल्याच प्रकारचं दुःख होता कामा नये, म्हणून त्यांनी पूर्ण आयुष्य जाळलेलं असतं. स्वतःचा काहीच विचार करीत नाही माणूस, स्वतःसाठी जीवनच जगत नाही. तसं जर पाहिलं नाही, बारीक विचार जर केला, तर जन्म झाल्यापासून थोडे काही दिवस जातात आपले खेळण्यामध्ये, हसण्यामध्ये, शिकण्यामध्ये. पण जबाबदारी एकदा पडली ना प्रपंचामध्ये, जबाबदारी, कर्तेपणाची जबाबदारी जर पडली ना, तर शक्यतो तो माणूस स्वतःसाठी जगत नाही, सगळ्या कुटुंबासाठी, समाजासाठी तो जगतो.
मग असं जगता 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 अनेक दुःख त्याच्या पदरामध्ये पडतात. मग संतांनी त्याचं वर्म थोडंसं शोधलं का ह्या जीवाला दुःख होतं आहे, हा सुखाच्या शोधात आहे, पण सुख त्याला भेटत नाही. मग संतांनी काय केलं, संतांनी असे उपकार केले आपल्यावर का जे खरं सुख होतं. कारण आपल्याला इकडं पण प्रपंचामध्ये सुखाचे अनुभव येतात, नाही असं नाही, पण ते टिकत नाही. सगळ्यात मोठी अडचण ही आहे का सुख भेटतं आपल्याला पण ते टिकत नाही. मग अनेक प्रसंग येतात, सुखाचे येतात, दुःखाचे येतात. मग सुखाचा प्रसंग असल्यावर सहज वेळ निघून जाते आपली, पण दुःखाच्या प्रसंगामधून माणूस लवकर पार पडत नाही आणि ते विसरत नाही, लवकर विसरत नाही माणूस. तसं भगवंताची एक कृपा आहे आपल्यावर का काळाच्या ओघामध्ये हळूहळू हळूहळू त्या दुःखाची तीव्रता कमी होती. हे भगवंताचंच नियोजन आहे. म्हणून संतांनी, भगवंतांनी वेळोवेळी अवतार घेतला आणि हे दुःखाचा नाश कसा होईल त्याचा आपल्याला उपदेश केला. म्हणून ज्ञानेश्वरी जरी पाहिलं आपण, भगवान परमात्म्याने अर्जुनाला युद्धभूमीवर उपदेश करावा. युद्धभूमी तिथं काय अर्जुन निवांत नव्हता, त्याचं युद्ध करायचं आहे. आता सगळे सैन्य, पुढं सैन्य, पाठीमागं सैन्य, सैन्याच्या मध्ये उभा आहे दोन्ही सैन्याच्या. आणि अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला, बरेच मार्ग सांगितले दुःखाच्या निवृत्तीचे बरंच. कारण अर्जुनाला मोह झाला होता, जसं आपल्याला आज मोह झालेला आहे. पण सगळे अज्ञान जीव असल्यामुळं आपलं नेमकं काय आहे, आपण म्हणतो ना माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, पण हे खरोखर आपले आईबाप वाटावा. संत भगवंत आपलं खरोखर माय जगन्नाथ बाप जगन्नाथ असं वाटावं आपल्याला. मग ते वाटल्यानंतर भगवंत काय करतो, जसं अर्जुनाला मोह झाला होता, अर्जुनाला दुःख झालं होतं, मग त्याने धनुष्य ठेवून दिलं होतं लढायचं सोडून, लढणार नाही म्हटले. मग अशा परिस्थितीमध्ये भगवंताने उपदेश केला, अनेक योगाचे मार्ग सांगितले, जपतपाचे सगळे मार्ग सांगितले. पण एवढं करून कारण बाकीचे मार्ग अवघड आहे, संतांचा मार्ग सोपा असतो. भगवंत प्राप्तीचं तसं संतांनी सोपेच मार्ग सांगितले बरं का. मार्ग अनेक आहे. माऊली म्हटले योगाचे साधने, इतर साधने, तप आहे, जप आहे, यज्ञ आहे, भगवंत प्राप्तीचे हे साधने आहे. पण योगाच्या वाटा निघाले गायचं सुबटा, त्या दुःखाचा शेलका वाटा भागा आला. जी इतर साधनं जरा त्रासदायक आहे, पण भगवंतांनी असं एक साधन सांगितलं अर्जुनाला का त्या साधनाने बाबा तुला काहीच त्रास होणार नाही. योगामध्ये इतर साधनांमध्ये फार कष्ट आहे शरीराला, पण भगवंताने जे साधन अर्जुनाला सांगितलं, या 8 प्रहारा माझी मोटके निमिष भरी देत जाय तरी गायसे करी, या 8 प्रहारा माझी मोटके निमिष भरी देत जाय. भगवंत म्हटले माझं नामस्मरण कर तू, या नामस्मरणाने काय होईल, सगळ्या प्रकारचे दुःख जातील. इथं पण तेच सांगतात भगवंत, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. जे थोडक्यात सांगायचं म्हणजे जो आईच्या पोटीला जन्म घेतो तो आईला किती आवडीचा असतो. एखादं मूल आहे, लहानसं मूल आहे, फार प्रेम असतं आईचं वडिलांचं त्याच्यावर. ते जितकं प्रेम आईचं वडिलांचं त्या मुलावर असतं ना, तितकं प्रेम मी त्या भक्तावर करतो म्हणलं. जो भक्त माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलेलं आहे आणि माझी सगुण उपासना आपण करतो. आता ही सगुण उपासनाची आपल्याकडं स्वामींची सेवा असेल, फार सात्विक कुटुंब आहे, फार आता ह्या अनार्थी परिवारात फार सेवा आहे स्वामींची, इतकी सेवा आहे, पतिव्रतेसारखी सेवा आहे. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महाभक्त, ही सद्गुरूंची सेवा आहे, स्वामींची सेवा आहे. आणि त्या स्वामींच्या सेवेचा असा कृपा प्रसाद आहे महाराज का कुटुंबाला तर आहेच धन्यता. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन, आणि हे करणं काय सगळ्यांना सुचत नाही बरं का. अनेक दुःखाच्या सागरात एकदा दुःख पदरात पडलं ना, माणसाची बुद्धी काम करत नाही, आणि मग कुठं देव आणि कुठं परमार्थ, कुठं ग्रंथ, कुठं संत, हे सुचत नाही सहजासहजी माणसाला. पण स्वामींची कृपा अशी असते ना महाराज, त्या स्वामींची कृपेने ते कुळ पावन झालेले, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हा अनार्थ परिवार
स्वामींच्या सेवेने पावन झाला आणि त्याच सेवेचं फळ आमच्यापर्यंत आलं महाराज. आणि म्हणून हा जो थोडासा समाधान आहे जीवनामध्ये, ही खऱ्या स्वामींचा प्रसाद आहे. आणि तोच प्रसाद या दुःखी जीवाला मिळावा हा भगवंताचा हेतू आहे. म्हणून अर्जुनाला हे ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून भगवंत म्हणलं का माझ्या स्वगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलं ना, अशा त्या भक्तांचा मी अल्पकाळात जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करणार आहोत. म्हणजे काय अनेक प्रकारचे दुःख संतांनी सांगितले, भगवंतांनी वर्णन केलं पाठीमागं गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. अनेक प्रकारचे दुःख जीवाच्या पाठीमागं. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठे आपला विषय झाला, 3 दुःख सांगितले, जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख आणि गर्भवासाचं पण दुःख काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि मधल्या टप्प्यात पण अनेक प्रकारचे दुःख आपल्याला होतात. पण हे जन्म मृत्यू हे सगळ्यात मोठं दुःख मानलं गेलं. मग मृत्यूचं आता हे दुःख आहे, बाकीच्या दुःखांच्या तुलनेत विचार जर केला तर हे दुखणं प्रत्येकाला आहे. कारण बाकीच्यांना बरेच अनेक प्रकारचे, भागवतामध्ये 800 प्रकारचे रोग सांगितले. मनुष्य शरीराला 800 प्रकारचे रोग हे असे नाथबाबा सांगतात भागवतामध्ये. आणि मग 800 प्रकारचे रोग काय सगळेच एका व्यक्तीला होत नाही. कोणाला काय कोणाला काय कोणाला काय असे बदलून बदलून दुःख आहे प्रत्येकाला. त्याचे निवृत्तीचे साधनं पण बदलून बदलून आहे. पण हे एक असं जन्म आणि मरणाचं असं एक दुःख आहे का हे सगळ्यांना आहे. कारण जेवढं आपल्याला भगवंताने आहे ना जेवढी चावी दिली तेवढं ते खेळणं जसं चालतं तसं आपल्याला पण हे श्वासावर आयुष्य दिलं. आणि ते जेवढे श्वास आहे तेवढे संपत नाही तोपर्यंत आपल्याला जगावं लागणार आहे. आणि ते श्वास संपल्यानंतर एक दिवस जावं लागणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून हे दुःख, जन्माचं मृत्यूचं दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मग संत असतील, भगवंत असन, याच्यामधून सुटायचं कसं, जन्म मृत्यूतून सुटायचं कसं, ही युक्ती सांगितली भगवंताने अर्जुनाला. आणि अर्जुनाच्या निमित्ताने जसं आता आपली माहिती आहे सगळ्यांना दृष्टांत, गाईचं दूध काढतो आपण. जरी त्या वासराला दूध आहे ना, खरं निसर्गाची जर योजना पाहिली, निसर्गाची किमया पाहिली तर ते दूध वासरासाठी आहे. पण ती वासरासाठी जरी दूध देत असन पण ते सगळ्यांच्या कामाला येतं. तसं हे ज्ञान जरी अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं पण ते आज आपल्या पण उद्धाराला कारण आहे. जसं अर्जुन आपले म्हणले बा, येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. म्हणजे हे ज्ञान असं आहे जे भगवंतांनी सांगितलं, संतांनी सांगितलं. ह्याच शरीरामध्ये येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, म्हणजे हे जन्म मृत्यू आपण टाळू शकतो ह्या जन्मामध्ये. असा हा मनुष्य देह आहे, इतका पवित्र आहे. या देहात येऊन अशी करणी करू शकतो माणूस, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग ती कशी घ्यायची, सच्चिदानंद पदवी कशी घ्यायची, जन्म मरणाच्या पलीकडं कसं जायचं, हे संतांचं ज्ञान सांगतं. कारण दुसरं ज्ञान हे दुःख जाण्यासाठी उपयोगी नाही. आता जे आपल्याला दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे. या दुःखाचा समूळ नाश आणि परमानंदाची प्राप्ती जर करायची असेल तर हे भगवंताचं संतांचं ज्ञान आहे. त्या कारण 15व्या अध्यायात म्हणले पा माऊली पण, वाचूनी ज्ञाना वाचूनी, जे ज्ञान असे ज्ञाना वाचूनी जितके उपाय करसी आणिके तीही गुंफसी अधिके रुखी ये. म्हणजे ह्या ज्ञाना वाचून दुःख निवृत्तीचं दुसरं जर साधन तू केलं ना अर्जुना, तर तुझं दुःख मुळापासून जाणार नाही. म्हणजे जसं अंधार आहे एखाद्या खोलीमध्ये, आणि ते अंधार जाण्यासाठी काय उपाय करावा लागेल, दुसरा उपाय करून त्याला काही चालणार नाही, माणसं लावून जमणार नाही, JCB लावून तो अंधार निघणार नाही. पण एक छोटासा दिवा जर लावला तर तो दिवा त्या जसा अंधाराचा नाश करतो ना, तसा हा छोटासा दीप आहे, छोटासा दिवा आहे संतांनी लावला. ज्ञानदीप आहे ना, ज्ञानदीप लावू जगे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. मग हे कोणतं ज्ञान आहे, असं कोणतं ज्ञान आहे का त्या ज्ञानाने आपल्या जन्म मृत्यूच्या पलीकडं आपल्याला जाता येतं. मृत्यू टाळता येतो. म्हणजे नेमकं काय होतं, मृत्यू येत नाही का काय भक्ताला, तसं नाही आहे. मृत्यू हा मृत्यू लोकच आहे, याच्यामध्ये प्रत्येकाला मृत्यू येणार, प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. पण जाणं कसं असावा, जाणं आनंदाचं असावं महाराज. आपल्याला आपली तयारी होत नाही.
आयुष्य संपत संपत एक एक दिवस करता 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 आयुष्य संपतं, पण आपली इच्छा, जगण्याची इच्छा किंवा अनेक प्रपंच करण्याची इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून संत ह्या ज्ञानाने अशी स्थिती प्राप्त करून देतात का श्वास शिल्लक आहे पण इच्छा नाही, त्यालाच मोक्ष म्हणतात. आणि ह्या अवस्थेपर्यंत नेऊन घालणारे हे ज्ञान आहे. म्हणून अर्जुनाला पण भगवंत हेच सांगतात का बाबा, तू माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेवलं. चित्त म्हणजे काय? का भगवंताची आठवण, सतत भगवंताला आतमध्ये ठेवायचं, चित्तामध्ये ठेवायचं. जसं संतांनी ठेवलं ना भगवंताला हृदयामध्ये. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार, हरी आला हाता मग कैशी भय चिंता. जसे तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. या जन्म मृत्यूतून जर आपल्याला पलीकडे जायचं असेल ना, तर अंतःकरणामध्ये कुठलेच विकार, कुठल्याच वासना शिल्लक ठेवावं लागत नाही. आणि तसं निर्मळ अंतःकरण करण्यासाठी भगवंत म्हणतात का माझ्या ठिकाणी तुझं चित्त ठेवतो, फक्त चित्तामध्ये मला ठेव. भगवंताला चित्तामध्ये ठेवायला सांगतात अर्जुनाला म्हणजे आपल्यालाच सांगतात. मग भगवंत जर चित्तामध्ये येऊन राहिला ना, त्याच्यासाठी अंतःकरण निर्मळ पाहिजे. अंतःकरण निर्मळ होतं फक्त एका भगवंताच्या नामाने. ते नामस्मरण करता 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 चित्त निर्मळ होऊन भगवंत जेव्हा तिथं राहायला येईल ना, मग त्या असा जो भक्त आहे का ज्या भक्ताच्या चित्तामध्ये कायम भगवान परमात्मा आहे, तर आपण पाहायचं प्रत्येकाने का आपलं चित्त कुठं गुंतलेलं आहे. आपलं चित्त बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना, सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजिसी कवन्या गुणे. आपलं चित्त दुसऱ्या ठिकाणी अडकलेलं आहे, कुठेतरी अडकलं आहे, कोणत्या तरी व्यक्तीमध्ये अडकलेलं आहे, संसारामध्ये अडकलेलं आहे, वस्तूमध्ये अडकलेलं आहे. आणि हे चित्त तिथून काढून आपण जोपर्यंत भगवंताजवळ ठेवत नाही ना, तोपर्यंत जीवाला समाधान भेटत नाही आणि तो ह्या दुःखातून पलीकडे जात नाही. म्हणून असे जे भक्त आहे का ज्यांनी मला अंतःकरणामध्ये ठेवलेलं आहे, माझा सतत माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवा तारी दातारा. तुकाराम महाराज विनंती करतात भगवंताला. आपण त्या संतांना पाहून तेनेची पंथे चालू जाता. संत ज्या मार्गाने गेले आपल्याला त्याच मार्गाने जायचे, तरच आपल्या दुःखाची निवृत्ती, दुःखाचा समूळ नाश आहे आणि परमानंदाची प्राप्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात का माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काय. आता तूच असा काहीतरी उपाय कर भगवंता, सद्गुरुनाथा, तुम्हीच असा काहीतरी उपाय करा का माझ्या चित्तामध्ये अखंड तुमचं स्मरण असावा. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी, धरोनिया बाही भवा तारी दातारा. तुकाराम महाराज विनंती करतात भगवंताला आणि भगवंत मान्य करतो ना होतो विनंती. इथं तेच ना भगवंतांनी स्वतः सांगितलं का असे जे भक्त आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त माझाच विचार आहे. गवळणींची कशी स्थिती होती, याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचोनी आणून. भगवंत वाचून त्यांना काहीच दिसत नव्हतं. महाराज प्रपंच करायचे त्या शरीराने, प्रपंचात होत्या, पण चित्त त्यांचं भगवंताजवळ होतं. मग असे जे भक्त आहे त्यांना मी अल्पकाळात जन्म मृत्यूरूपी संसारातून उद्धार करणारा होतो. जे भगवान परमात्म्याची अशी जर सेवा केली, एकनिष्ठ सेवा, तर भगवान परमात्मा या जन्माच्या आणि मृत्यूच्या संसारामधून आपल्याला उद्धार करून पलीकडे घेऊन जातो. मग जसा तो भक्त कसा असतो मग भगवंतासाठी, का आईला जसं लहान लेकरू असताना तसा तो भगवान परमात्मा त्याचं सगळं करतो. मग चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, सगळे भक्ताचे कामं तो करतो. आपण संतांचे चरित्र पाहिलेले, बाळंतपण करतो भगवान परमात्मा. अनेक काय ती मालिका जर पाहिली, उंच नीच काही नेणे भगवंत, चोख्या मेळा संगी ढोरे उडी, काय काय भगवंतांनी कामं केलेले. कबीराच्या पाठीमागं शेल विणू लागले त्याला. अनेक भक्तांचे अनेक प्रकारचे असे नीच कनिष्ठ कामंसुद्धा भगवंताने, हलके हलके कामंसुद्धा भगवंताने केलेले. पण का आपण भगवंताचं आवडीचं व्हायला पाहिजे. आणि त्या भगवंताशी एकदा आवडीचं झालं ना, लहान मूल व्हावा प्रत्येकाने भक्तीमध्ये, सद्गुरूंचं लहान मूल व्हावा. ते गोरडे बाबांचं प्रवचन एकदा मेळाव्यामध्ये झालं होतं. म्हटले काहीतरी व्हा, तुम्ही सद्गुरूंचं शिष्य व्हा, भगवंताचा भक्त व्हा, गाईचं वासरू व्हा, एखाद्या पक्षाचं पिल्लू व्हा,
जसं ते नातं असतं ना, तसं भगवंतासोबत, स्वामींसोबत आपण नातं जोडलं पाहिजे. आणि ते नातं जोडल्यानंतर जसं आईला ते मूल आवडतं ना, तसं भगवंताला ते भक्त आवडतो. आणि मग तो वेडा होतो, अक्षरशः भगवंत त्या भक्ताच्या प्रेमामध्ये वेडा होतो. आणि त्याच्यासाठी सगळा त्याचा भगवंताने प्रतिज्ञा केली ना, योगक्षेमम वहाम, जो मला अनन्य शरण येतो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची ऐकू. जो मला अनन्य शरण येतो ना, त्याला मी सगळ्या दुःखातून पलीकडे घेऊन जातो. नवे नवे जन्म मृत्यूच्या पण पलीकडे सायुज्य मुक्तीचा अधिकार भगवंत त्या भक्ताला देतो. आणि म्हणून त्या स्थितीला गेल्यानंतर जीवनात कुठलंच दुःख राहत नाही. अशी स्थिती आपल्याला पण प्राप्त करून घ्यायची. कारण हे दुःख येणारच आहे आणि जाणारे, परत येणारे जाणारे येणारे जाणारे. एक दुःख जरी संपलं, भगवंताची कृपा आहे अशी का काळाच्या ओघात हळूहळू हळूहळू तीव्रता कमी होते. पण पुढं पण आपल्या जीवनात दुःख येणारे. मग संत सावध करतात आपल्याला. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे जाईल एक दिवस. आपण ज्याच्याकडून अपेक्षा केलेली, आपण ज्या व्यक्तीकडून अपेक्षा केली, ज्या वस्तूंकडून अपेक्षा केली, ते एक दिवस जाणार आहे. कारण जे जन्माला आलं ना, जे निर्माण झालं ते नष्ट होतं. हा सृष्टीचा नियम आहे. भगवंत सांगतात, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं हे सारखं चालू आहे, उत्पत्ती चालू आहे, स्थिती लय, ही क्रिया सारखी चालू आहे महाराज. बंद नाही, आपलं लक्ष नाही, म्हणून आपल्याला काही वाटत नाही. पण सारखं चालू आहे. सूर्य दररोज उगवतो, दररोज मावळतो, दररोज उगवतो, दररोज मावळतो. पण सूर्य जसा बदलत नाही. आज जो सूर्य उगवला, उद्या परत सूर्य उगवणार आहे. म्हणून काही सूर्य बदलत नाही, तोच सूर्य आहे. तसं माऊली दृष्टांत देतात. ज्ञानेश्वरी मधल्याच ओव्या आहे त्या. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम. घटिका यंत्र म्हणजे काय? घड्याळ. हे घड्याळ सारखं चालू आहे महाराज, वेळ सारखा चालू आहे. वेळ आपल्यासाठी थांबत नाही. म्हणून हे सारखं जन्म मृत्यूचं, जन्म झाला का मृत्यू, जन्म झाला का मृत्यू, हे आपण अनेक जन्मामध्ये भोगलेलं आहे. पण आपल्याला विसर पडला म्हणून आठवत नाही. हे असं सारखं घड्याळ चालू आहे. तसं सूर्याचा दृष्टांत देतात माऊली. सूर्य जरी दररोज उगवताना दिसतो, पण तसा सूर्य कुठं जात नाही. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं किंवा विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर सूर्य एका जागेवर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. सूर्य जसा स्थिर आहे, पण आपल्याला तो उगवताना दिसतो, मावळताना दिसतो. तसं हे आपलं स्वरूप आहे. संत सांगतात, दुःख जाण्याचा एकमेव पर्याय हे परमार्थ ज्ञान आहे. ह्या ज्ञाना वाचून दुसरीकडे समाधान होत नाही महाराज. म्हणून आपलं स्वरूप काय हे जीवानी ओळखावा. स्वामींचा प्रसाद जर खरा काही असेल, संतांचा प्रसाद असेल ना, तर स्वरूपाची ओळख करून देणं हा सगळ्यात मोठा स्वामींचा प्रसाद आहे. आणि तो प्रसाद जर जीवनात प्राप्त झाला ना, दुःख नावाची वस्तू राहत नाही महाराज. हे दुःख निवृत्तीचं साधन आहे. म्हणून जसा सूर्य तोच आहे आणि दिवस बदलतो, तसा माऊली म्हणतात का शरीर जरी बदलत गेले, पण आतली वस्तू बदलत नाही. त्या तारेला भगवान रामचंद्रांनी उपदेश केला होता. जेव्हा वालीला मारलं ना, ती तारा रडत बसली होती. ते भगवंता, काय असं माझ्या देवांनी चूक केली होती का तो? आणि ते पण मारलं म्हणजे समोरासमोर नव्हतं मारलं ना, लपून मारलं होतं. मग तिने भरपूर शोक केला. तिथं उपदेश केला भगवान परमात्म्याने. भगवान प्रभू रामचंद्रांनी ह्याच ज्ञानाचा उपदेश केला जो अर्जुनाला उपदेश केला, तोच तारेला, जो उद्धवाला केला तोच त्या तारेला उपदेश केला. म्हणले, अरे ज्या वालीवर तू प्रेम करत आहे तो वाली तुझ्या समोर आहे, मग तू शोक कशासाठी करू राहिली? आणि जो गेला तो जर वाली असेल त्याच्यासाठी तू शोक करीत असेल, तर ती जाणारी वस्तू संत सांगतात, नैनम छिदंती शस्त्राने नैनम दहती पावका. त्या वस्तूला तर शस्त्राने कापली जात नाही. ती वस्तू अग्नीने जळत नाही, पाण्यामध्ये विरली जात नाही, वाऱ्याने ती उडून जात नाही. अशी अविनाशी वस्तू आहे ती. त्या वस्तूचा शोक करीत असेल तर हे तुझं दुःख, हा शोक, हा खोटा आहे. हे ज्ञान भगवंतांनी सांगितलं तारेला. तेच ज्ञान इथं सांगितलं आपल्याला पण. तर सूर्य जसा दररोज उगवताना दिसतो पण तो उगवत नाही, तसं आपल्याला हे शरीर जाता येतं फक्त.
आतली वस्तू कुठं जात नाही. हेच ते ज्ञान आहे आणि संतांच्या कृपेने ज्ञान होतं मला. त्याप्रमाणे असे भक्त जे असतील ज्यांना हा विश्वास आहे, संतांनी जे सांगितलेलं ज्ञान आहे ते ज्ञान नामस्मरणाने ज्यांना ठसलं, ज्यांना पचलं, ज्यांना रुचलं, असे जे भक्त आहे ते भक्त मला अतिशय प्रिय असतात. मग भगवान परमात्मा स्वतः कळी काळाशी लढतो आणि त्या भक्ताला पदरात घेतो. म्हणून सहज विचार केला तर भगवंतांनी इथं प्रतिज्ञा केली बरं का, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरांना मागे. एखादी राजाची पत्नी असावा, मला दृष्टांत देतात माऊली, राजाची पत्नी आहे, मग तिला जेवणासाठी काही कुठं भीक मागायला जायची गरज नाही. म्हणजे ते आपल्याला पण सहज लक्षात येतं का त्या राजाकडं, त्या राणीकडं इतकं ऐश्वर आहे, त्याला काय कमी, नोकर चाकर आहे, खाणं पिणं सगळं अनुकूल आहे. तिला जशी त्या जेवणाची चिंता नाही किंवा उदरनिर्वाहाची जशी त्या राणीला चिंता नाही, कारण ती त्या राजाच्या भरोश्यावर बिनधा असते. तसं म्हटले भगवंत इथं म्हणतात का एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. संसार म्हणजे काय, हा संसार घ्या, व्यवहारातला संसार घ्या, किंवा संत ह्या जन्ममृत्यूला संसार म्हणतात. उपजणे आणि निमणे आणि जन्माला येणं आणि जाणं याला संतांच्या भाषेमध्ये संसार म्हणलं. आणि हा आपल्याला दिसतो, हा आपल्या व्यवहाराच्या भाषेमध्ये संसार आहे. कोणता घ्या दोन्हीपैकी. जो भगवंताचा भक्त झाला ना महाराज, ज्यांनी स्वामींचं सेवकत्व पत्करलं ना, ज्यांनी सद्गुरूंची सेवा पत्करली ना, त्याने श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी. काय त्या भक्ताला कमी आहे जो सद्गुरूंच्या छत्रछायेखाली आहे, संतांच्या स्वामींच्या छत्रछायेखाली आहे. ब्रह्मांड नायक आहे ना स्वामी, अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक आहे. आणि अशी सद्गुरू आपल्या जीवनात लाभले ना, मग अशा भक्तांनी काय संसाराची काळजी करावं बरं. याची तर नाहीच, कारण प्रतिज्ञाच केली बऱ्याच ठिकाणी संतांनी प्रतिज्ञा केली, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशे न्याय, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया. सारखा भगवान परमात्मा मागं पुढे आपल्या. तसं पाहिलं तर सगळ्यात जवळची वस्तू असेल, सगळ्यात जवळची व्यक्ती असेल तर भगवान परमात्मा आपल्याला सगळ्यात जवळ आहे. कारण जेव्हा हे शरीर आपलं क्षीण होत जातं, जेव्हा हे सगळी वीरस्त्री अंगामधून निघून जाते ना, तेव्हा भगवान परमात्मा सोडून आपल्याला कोणी आपलंसं करत नाही महाराज. बऱ्याच वेळेस आपण पाहतो कंटाळा येतो माणूस, जास्त दिवस जर आजारी पडलं, कोणी जास्त दिवस अंथरुणाला खेळून पडलं ना तर कंटाळतं माणूस. पण एक भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याने प्रतिज्ञा केली का तू आयुष्यभर जर माझं भजन केलं ना, तुझा अंतकाळसुद्धा मी साधून देईन. आणि खरोखर असे समर्थ सद्गुरू जर जीवनामध्ये आले ना, तर अशा भक्तांनी खरोखर काळजी करू नये. भगवंत इथं पण ग्वाही देतात आपल्याला, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. का त्यांनी संसाराची चिंता करावी बरं. जर भगवान परमात्म्याने सगळं तो स्वतः चालवतो, योगक्षेम सगळ्यांचा भगवान परमात्मा चालवतो. हे विश्व चळत असे एका परमात्म्याने, किंवा चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी तो हरिवीन, असा तो भगवान परमात्मा आहे का ज्याची शक्ती पूर्ण ह्या संसाराला चालवते आपल्या सगळं. मग तो अगदी जसं एक घरातलं कर्ता पुरुष असतो, आईवडील असतात, ते सगळ्यांचं जसं सगळे कर्तव्य व्यवस्थित पार पाडतात ना सगळ्यांविषयी असणारे, तसा हा भगवान परमात्मा आपला माय जगन्नाथ बाप जगन्नाथ आहे. तो येग येग विठाबाई माझे पंढरीची आई. मग ही आपली आई आहे, आपला बाप आहे. मग जसं आपण आपल्या लेकरांना काही कमी पडू देत नाही ना महाराज, कुठल्याच प्रकारचं दुःख त्यांना होऊ देत नाही, ती जबाबदारी जशी कर्त्या पुरुषावर असते ना, तसा हा भगवान परमात्मा जगाचा करता आहे. आणि त्याने आपल्या सगळ्यांची काळजी घेण्याची प्रतिज्ञा केलेली. फक्त आपला विश्वास नाही, आपला विश्वास बसत नाही का भगवान परमात्मा करेल का नाही करेल. पण आईप्रमाणे जर नातं जोडलं ना महाराज भगवान परमात्मा. अनेक संतांचे, पांडवांचं पाहना, जरी पांडव वनवासामध्ये होते
पण भगवान परमात्म्याने सगळं केलं ना. पाहते पांडवा खंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. जे इतके त्यांच्यावर दुःख आले. तुकाराम महाराज पण काय म्हणले का, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी दुःख येऊ दे म्हटले भगवान परमात्मा. किती भगवंता दुःख येऊ दे, पण त्या दुःखामध्ये फक्त तुझा विसर नको पडून देऊ मला. कारण त्याचा विसर जर पडला नाही ना, तर तो आपल्याला सावरल्याशिवाय राहत नाही महाराज. जसा तो कुंभारे मडकं बनवताना जरी वरून तो थापटण्याने थापटीत असन, वरून तो ठोके देत असन त्याला पक्क व्हावं म्हणून, पण आतून त्याने एक हात लावलेला असतो. तशी महाराज ही स्वामींची कृपा आहे. जरी आपल्यावर आघात येत असतील, जरी संकट येत असतील, पण या स्वामींची शक्ती आपल्या कायम पाठीमागं आहे. म्हणूनही आपल्याला हलवू देत नाही महाराज. म्हणून विवेक आहे आपल्याजवळ, म्हणून वैराग्य आहे. म्हणजे जीवाला दुःख होतं, पण त्याची तीव्रता महाराज हे स्वामींचं नामस्मरण आसन, सद्गुरूंचं नामस्मरण आसन, या नामस्मरणात अशी शक्ती आहे का त्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य आहे तिच्यामध्ये. म्हणून अशा भक्ताने एकदा भगवंतावर भार घातला ना महाराज, घालून या भार राहिलो निश्चिंत, निरविले संती विठोबासी, लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. आपल्या जीवनात पण महाराज सद्गुरू आले. हेच निरोप जो तुकाराम महाराजांना त्यांच्या सद्गुरूंनी निरोप सांगितला होता ना महाराज, लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. आता चिंता करू नको म्हणले, काळजी करू नको, हे सगळं काय असन हे सगळं मला अर्पण कर म्हणले. ज्ञानेश्वरीचं तरी काय ज्ञान आहे, सगळे गीतेचं ज्ञान जर पाहिलं ना, तर भगवान परमात्मा म्हणले हे सगळं मला अर्पण कर. तू तुझ्याकडून चांगले वाईट काय कर्म घडतील, पूजा घडली तरी मला अर्पण. एखादा अपराध जरी घडला, चुकीचं कर्म जरी घडलं ना, तरी भगवान परमात्मा म्हणलं ते मला अर्पण करतो, मी करता म्हणून मला अर्पण कर म्हणलं. भगवान परमात्म्याला जर करता मानलं ना महाराज, आपल्याला कुठल्याच प्रकारचं सुखदुःख पाप पुण्य लागत नाही महाराज. कारण करता भाव सद्भक्त जे असतात ना, ते सद्गुरूंकडं करता भाव किंवा भगवंताकडं करता भाव. कारण भगवान परमात्मा जगाचा चालक आहे असं समजून जो राहतो ना प्रपंचामध्ये, त्याला पाप पुण्य लागत नाही. पाप पुण्य लागलं नाही तर त्याच्या जीवनात सुख दुःख येत नाही. एक अशी स्थितप्रज्ञा असतो तो. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तुची एक हरी रंगीनाची, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. असं भगवान परमात्म्याचं जर चिंतन केलं ना अनन्य होऊन, तर अशी समस्थिती आपल्या जीवनामध्ये येते. तर जरी दुःख आलं आपल्याला ज्ञान होतं खरं टिकणारं काय, नाचणारं काय, या वस्तूचं ज्ञान होतं आणि दुःख कमी होतं. म्हणून म्हणले एरवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. जसं राजाच्या त्या राणीने भिक्षा मागणं योग्यच नाही आहे, तसं जो सद्गुरूंचा दास झाला, स्वामींचा दास झाला, भगवंताचा जो शिष्य झाला ना, जो भक्त झाला, त्यांनी पण चिंता करू नये. कारण त्याचं मग पूर्ण योगक्षेम भगवान परमात्मा स्वतः चालवतो. सगळ्या संतांचं चरित्र जर पाहिलं ना महाराज, सगळ्या संतांचं सगळे कामं भगवंताने, आपण नाथबाबांचं पाहिलेले, फार 36 वर्ष सेवा केली नाथबाबांच्या घरी. भगवान कशाचं फळ हे, इतकी जर भगवान परमात्मा सेवा करत असेल आणि बदल्यात काय करायचे, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचे, मग इतका सोपा मार्ग संतांनी सांगितला ना, का त्या मार्गाने आपण दुःखातून पलीकडं सहज जाणार आहे. म्हणून असे अनेक साधनं भगवंत सांगतात का, जेवढे अवतार घेतले भगवंतांनी, वेळोवेळी अवतार घेतले, अनेक अवतार आहेत, त्याप्रमाणे माझे भक्त माझे प्रियजन आहेत, त्यांच्यासाठी कोणतेही काम करण्याची मला लाज वाटत नाही. तो लाज धरीत नाही ना, ते चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. किंवा भक्ताचं काम करण्यासाठी त्याला लाजच वाटत नाही भगवंताला. तो किती नीच प्रकारचं काम असलं तरी भगवंत करतो. म्हणून ह्या जन्ममृत्यूच्या लाटेत हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या मनात विचार आला, संसार सागराच्या या तांडव भरतीने कोणाला भय वाटणार नाही. त्या योगाने माझे भक्त कदाचित भीतील. म्हणून अर्जुना मी निरनिराळे अवतार धारण करून सगुण रूपाने मृत्यूलोकी भक्तासाठी, त्यांना भवसागराच्या भीतीतून मुक्त करण्यासाठी धावत येतो. पहा भगवंताची, आपण पाहिलं प्रल्हादावर संकट जेव्हा आलं, नृसिंहाच्या रूपाने भगवान परमात्मा आले. अनेक संकट, किती त्या हिरण्यकशिपूने त्रास दिला हो भगवान.
त्या प्रल्हादाला. पण नाही महाराज, हे भगवंताची प्रतिज्ञा आहे का तो भक्ताला, भक्ताचं संकट त्याच्याकडून, भक्ताचं दुःख त्याच्याकडून पाहत नाही महाराज. म्हणून तो भगवान परमात्मा वेळोवेळी त्याने अवतार घेतले, अनेक अवतार घेतले. आणि कलियुगामध्ये गोंदवलेकर महाराज सांगतात बरं का, कलियुगात भगवंताचा जर अवतार असेल ना, कलियुगात सगुण अवतार नाही महाराज, कलियुगात सगुण अवतार नाही भगवंताचा, पण नाम अवतार सांगितलेला आहे. गोंदवलेकर महाराज सांगतात प्रवचनामध्ये, जरी सगुण अवतार नसेल कलियुगामध्ये, पण नाम अवतार आहे. नाम हेच भगवंताचं स्वरूप आहे. कारण नाव हे एक अशी वस्तू आहे ना, जे नाव आणि ती वस्तू वेगळी नसती महाराज. नाम आणि नामीचा अभेद सांगतात सगळे ग्रंथ संत. म्हणून भगवंताचं कलियुगामध्ये, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवंताची भेट जर करून घ्यायची असेल, भगवंताला ओळखायचं असेल, कलियुगामध्ये कीर्तन, नामस्मरण एकमेव साधन सांगितलं. म्हणून भगवंताने अनेक सगुण रूप घेतले भक्ताच्या उद्धारासाठी. भक्ताला अडचण आल्यानंतर वेळोवेळी त्याने अवतार घेतला आणि ते भक्ताचं दुःख जे असन त्या दुःखाचा नाश केलेला आहे. माझ्या सहस्र नामरूपी नावा त्या तयार करून भक्तांना संसार सागरातून तारण्यास मी सिद्ध झालो. आणि पहा ना, भगवंताचा इतका उपकार आहे आपल्यावर का प्रत्येकाची काही श्रद्धा एका ठिकाणी नसती. कोणाला स्वामींची भक्ती आवडत असन, कोणाला नाथांची भक्ती आवडत असन, कोणाला काय आवडत असन, कोणाला भगवान श्रीकृष्ण आवडत असतील, कोणाला राम आवडत असन, कोणाला गणपती, कोणाला देवी आवडत असन. पण भगवंताने याच्यामध्ये फरक नाही ठेवला. मग नामाची या सहस्रवरी, नामा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. जेवढे अवतार घेतले म्हणले मी, तेवढे माझे नाव आहे. अनेक नाव आहे भगवंताला, श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगव्यापका, जनार्दना, आनंद घना, अविनाशा. तर आम्हाला सांगतात अनेक नावं घेऊन भगवंताची स्तुती करतात. मग ह्या नावापैकी कुठलं नाव घ्या म्हणले. हे नाव म्हणजे पाण्यावर जशी नाव आहे ना, जशी होडी आहे समुद्रामधून पलीकडे घेऊन जाते किंवा नदीमधून पलीकडे घेऊन जाते, तसे हे भगवंताचे नाव आहे. हा जो संसार सागर आहे ना, हा जन्म मृत्यूच्या ज्या सारख्या लाटा याच्यावर चालू आहे ना, याच्यात पलीकडे जर जायचं असेल ना, तर आपल्याला नामस्मरण आहे. सद्गुरूंनी दिलेलं, आपल्या स्वामींनी दिलेलं जे नामस्मरण आहे, त्या नामस्मरण रूपी नावेमध्ये बसून आपण सहज ह्या जन्म मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकतो. इतका हा भगवान परमात्म्याने उपकार केलेला आहे. म्हणून हे अनेक नाव आहे भगवंताच्या. हे कोणत्याही नावेत तुम्ही बसा आणि संसार सागरातून मग तारून नेण्यासाठी भगवान परमात्मा तुम्ही स्वतः सिद्धचे. जे निसंग व एकटे असे भक्त होते त्यांना माझ्या ध्यान धारणेच्या कासेला लावले, व जे गृहस्थ आश्रमी होते त्यांना घोड्यांमध्ये बसवले. आता अनेक प्रकारचे भक्त आहे भगवंताचे, कितीक प्रकारे भक्तांमध्ये. कोण योगाच्या मार्गाने जातं, कोण भक्तीच्या मार्गाने, कोण ज्ञानाच्या मार्गाने जातात. पण जे भक्त एकटे राहत होते निसंग होऊन, म्हणजे सगळ्या संसार प्रपंचाचा त्याग करून ज्यांनी संन्यास धारण केला आणि कुठेतरी हिमालयामध्ये असेल जंगलामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ध्यानासाठी गेले, मग भगवान परमात्मा म्हणले त्यांना त्या ध्यानाचा मार्ग मी दिला. पण जे माझे भक्त आपल्यासारखे होते, गृहस्थाश्रमी होते, तसा सगळ्या संतांनी, भगवंतांनी गृहस्थाश्रम सगळ्यामध्ये श्रेष्ठ सांगितला. कारण इथं संन्यास घेतला म्हणजे सगळ्याचा त्याग करावा लागतो महाराज, सगळ्या विषयाचा त्याग करावा लागतो. तहानेची प्यावी, भूक लागल्यावर काय खायचं, भूकच खायची. तहान लागल्यावर तहानच प्यायची. थंडी वाजल्यावर काय करायचं, जंगलात गेल्यावर नामस्मरणासाठी, तपस्येसाठी जर जंगलात गेलं थंडी वाजली तर थंडीच पांघरायची म्हणते. अवघड आहे, फार मार्ग अवघड आहे. पाऊस आला तर काय करायचं, सांगतात माऊली, पाऊस आला तर पावसाच्याच घरात जायचं म्हणले राहायला. असे योगाचे मार्ग आहे, फार अवघड मार्ग आहे. पण आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी माणसाची, गृहस्थाश्रमींची इतकी दया आली भगवंताला का इतकं सोपं साधन त्यांनी दिलं ना आपल्याला, का फक्त तुम्ही नामस्मरण करा म्हणलं. कारण संतांना माहिती आहे, भगवंताला माहिती आहे, हा अज्ञानी जीव आहे, जड जीव, याच्या पाठीमागं प्रपंच आहे. प्रपंच फार मोठ्या जबाबदाऱ्या आहे आणि इतक्या जबाबदाऱ्या पार पाडून त्याला वेळ भेटणार नाही हे भगवान परमात्म्याला संतांना माहिती आहे. म्हणून हळूहळू करायला सांगतात. या 8 प्रारंभाची थोडं 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 करता 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 अखंड नामस्मरण कसं होईल या दिशेने संत आपल्याला घेऊन जातात.
म्हणून काहींना ध्यान धारणेचा मार्ग दिला भगवंताने, पण जे गृहस्थाश्रमी होते ना त्यांना हा सोपा नामस्मरणाचा मार्ग दिला. काहींच्या पोटाखाली प्रेमाची पेटी बांधली. अशा रीतीने त्या सर्व भक्तांना मी आत्मैक्याच्या तटाला आणून सोडले. म्हणजे हे जन्ममृत्यूच्या पलीकडं प्रेमाची पेटी बांधली म्हणजे काय? भगवंताविषयी प्रेम निर्माण केलं, संतांविषयी प्रेम निर्माण केलं अंतःकरणामध्ये. आणि प्रेम जोपर्यंत निर्माण होत नाही ना महाराज, भक्तीचा परिपाक आहे. अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं ही टोकाची भक्ती आहे. ही गवळणींनी ती भक्ती केली, गोपींनी ती भक्ती केली गोकुळामध्ये. ती भक्ती म्हणजे ही प्रेमभक्ती आहे. आणि त्या प्रेमभक्तीचं दान भगवंताने आपल्याला पण दिलं. ज्या अर्थी भगवंताचं नामस्मरण करता 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 अंतःकरणाला पाझर फुटतो ना, अंतःकरणामध्ये भरून येतं अंतःकरण. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. म्हणून भगवंताचं नामस्मरण करता 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 प्रेम अंतःकरणामध्ये उमरडून आलं ना महाराज, ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि मग त्या प्रेमाची पेटी काहींच्या पोटाखाली जी भवसागरामध्ये बुडत होते ना, त्या बुडणाऱ्या भक्तांना त्यांच्या पोटाखाली जसं आपण पोहायला गेलो, एखाद्याला पोहता येत नसेल तर काहीतरी त्याला आधार देतो, एखादी पेटी एखादा डबा. मग त्याच्या योगे जसा तो बुडत नाही, तसं हे भगवंताचं प्रेम एकदा माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झालं ना महाराज, सद्गुरूंविषयी प्रेम जर निर्माण झालं ना, तर ह्या भवसागरामध्ये कधी बुडत नाही, त्याला कधी दुःख होत नाही. अशा रीतीने सर्व भक्तांना मग त्याने जो जो असा शरण आला भगवंताला, अनन्य भक्ती ज्या भक्तांनी केली ना, त्या सगळ्या भक्तांना सायुज्य मुक्ती दिली भगवंताने. इतकेच नव्हे तर ज्यांनी माझी मनोभावी भक्ती केली त्या सर्व चार पायाच्या पशूंना सुद्धा भक्त म्हणून वैकुंठाच्या साम्राज्याचे अधिकारी केले. पहा आता काय करायचं आहे आपल्याला तरी, हे सगळं ग्रंथ पाहून सत्संग करून काय उद्देश असेल बरं? असा प्रसंग जर पाहिला तर दुःखाचा प्रसंग आहे. पण ह्या दुःखाच्या साधू संतांचं नियोजन पहा ना, किती भारी नियोजन आहे साधू संतांचं. का ह्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा अंत्ययात्रेच्या वेळेस सुद्धा भजन म्हणतात आपल्याकडं. काय दिव्य संस्कृती आपली. का केलं असेल बरं संतांनी हे नियोजन? हा दुःखाचा प्रसंग आहे, याच्यातून तरुण जाण्यासाठी एकमेव साधन आहे परमार्थ, हे नामस्मरण भगवंताचे असं एक साधन आहे का त्या साधनाशिवाय त्या दुःखातून पलीकडं आपण जाऊ शकत नाही. हा विवेक आहे ग्रंथामध्ये, संतांजवळ हा विवेक आहे. आणि म्हणून हे शास्त्र आहे, म्हणून संत आहे, म्हणून परमार्थ आहे. मग हा याचं संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण गेलो ना, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. संतांच्या मार्गाने जर गेलं ना, संत आपल्याला या दुःखातून बाहेर काढतात आणि उद्धार करतात. आपला उद्धार करतात म्हणजे काय करतात का, दुःख समूळ नाहीसं करतात आपल्या जीवनामधून. आणि मग मी फक्त काय माझ्या भक्तांचाच उद्धार करतो, मनुष्य प्राण्याचाच उद्धार करतो असं नाही म्हटले. हा जे चार पायाचे पशु आहे ना, त्या पशूंचा सुद्धा उद्धार करतो. कोणाचा उद्धार केला? ते गजेंद्राचा प्रसंग येतो महाराज भागवतामध्ये, अनेकांचा केला तसा. पण गजेंद्राचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो गजेंद्र गेले होते सगळे, त्याचा परिवार फार मोठा होता आणि ते आंघोळीसाठी गेले होते सरोवरावर एका. आणि आंघोळ करता 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 ते गजेंद्राचा पाय धरला मगरीने पाण्यामध्ये. आता थोडंसं याच्यामध्ये अध्यात्म आहे, संतांनी कथाभाग पण सांगितले, चरित्र पण, त्याच्यामध्ये एक अध्यात्म असतं. ते अध्यात्म संत सांगतात आणि ते खरं महत्त्वाचं असतं. दृष्टांत कशासाठी असतो? का सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत असतो. म्हणून तो गजेंद्र म्हणजे आपण, गजेंद्र म्हणजे हा जीव. आणि नक्र त्याने पाय धरला, त्या मगरीने पाय धरला. मग ती मगर कोण? का तो काळ म्हणजे ती मगर. काळाने आपल्या सगळ्यांचा पाय धरलेला आहे महाराज, पण आपल्याला माहीत नाही, आपल्याकडे विवेक नाही, आपल्याकडे वैराग्य नाही. पण हे घडोघडी काळ याची वाट पाहे, अजूनही किती आहे अवकाश, जे आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा स्त्रिहरीच्या. काय करायला सांगतात संत? हे काळ चाललेला आहे, एक एक मिनटं, एक एक तास, एक एक दिवस, एक एक महिना करता करता वर्ष, आयुष्य संपून जातं महाराज. हे आयुष्य संपतं पण याच्याकडे आपलं लक्ष नाही. म्हणून ह्या काळरूपी नकरानी त्या जीवाचा म्हणजे त्या गजेंद्राचा पाय धरला
आणि तो काय सोडित नाही. आता तो काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भले भले, इथं कोण महाराज अंतकाळी मी परदेशी, हे जाणून मानसी म्हणून ऋषिकेशी, शरणी तुझेसे मी आलो. हा विवेक माणसाने लक्षात ठेवला पाहिजे महाराज. संसार तर प्रत्येकाला करावाच लागणार आहे. संसार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण हे साधनच आहे भगवंतापर्यंत जाण्याचं. संसार म्हणजे काय, आपण कंटाळतो, पण हा संसार हे साधन आहे भगवंताकडं. जसं गाडी आपली इथून पुढं जायचं असतं बाहेर गावाला, ती गाडी जसं साधन आहे, तसं हा संसार भगवंतापर्यंत जाण्याचं साधन आहे. मग हे साधन वापरून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. म्हणून या काळरूपी तो नकर त्याने आपला पण पाय धरलेला आहे आणि हळूहळू हळूहळू आपण चाललेलो आहे तिकडं. ह्या काळाच्या तडाख्यातून आजपर्यंत कोणी सुटलं नाही महाराज. पण जो संतांना शरण गेला ना, कथा कीर्तनामधून आपण दृष्टांत ऐकलेला आहे, का जो कोळी जाळं फेकतो ना मासे धरायला, सगळे मासे त्या जाळ्यामध्ये अडकतात महाराज. पण त्या ज्या कोळ्याच्या पायाजवळ काही मासे शहाणे, काही मासे हुशार असतात, ते त्या कोळ्याच्या पायाजवळ येऊन थांबतात, मग ते जाळ्यात अडकत नाही. तसं जो हा जीव आहे, जो जन्माला आला, त्याने भगवंताची कास जर धरली ना, तुका म्हणे तेथे सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. नाथबाबांनी सगळी ते यादीच दिली महाराज. नवमास गर्भवासी, कष्ट झाले ज्या मातेसी, आणि ते निष्ठुर झाली कैसी, अंती दूर राहिली. जीवी बापाची आवड, मुखी घालून करी कोड, जेव्हा लागली यम ओढ, तेव्हा दुरी टाकिले. हा महाराज, आपण याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. का जेव्हा काळ आला ना महाराज, गंज होते सगळेच इथं, पण कोणी काही करू शकलं नाही महाराज. हे संतांनी अनेक किती दिवस झाले, अनेक युगापासून हेच ज्ञान, भगवंत काय आणि संत काय हेच सांगत आहेत आपल्याला. आणि आपल्याला याचाच निश्चय करायचा आहे. बहिणी बंधूचा कळवळा, हेतू जानसी रे दयाळा, जेव्हा लागली यमशृंखळा, तेव्हा दुरी टाकिले. मित्र आले गोत्रज आले, तेही स्मशानी परतले, शेवटी टाकून या गेले मज लागी स्मशानी. कोण येतं तिथपर्यंत? कोण येत महाराज, तिथून सगळे परत येतात. म्हणून ऐसा जाणून निर्धार, मग मज आला गहीवर, तव दाही दिशा अंधकार, मग मज काही न सुचे. नामदेव महाराज म्हणतात, ऐसे जाणून निर्वाण पाही, मनुष्य जन्म मागोता नाही. म्हणून भगवंताला हा जन्म परत नाही. नामदेवराय विनंती करतात भगवंताला, का बाबा तू मला तुझ्या पायाजवळ स्थान दे आता. मग तुझ्या पायाजवळ एकदा मला जागा भेटली ना, हे जन्ममृत्यू मला काही करू शकणार नाही, त्या दुःखातून मी पलीकडे जाईन. म्हणून असं त्या गजेंद्राचा पाय धरला त्या नकराने, काळरूपी नकराने. मग त्याचं कुटुंब फार मोठं सांगितलं महाराज भागवतामध्ये. त्याचं बरंच मोठं गणित, 1000 त्याला बायका होत्या, एका बायकोला 2-2 मुलं होते, त्या 2-2 मुलांना 2-2 बायका होत्या परत, आणि त्यांना 2-2 मुलं होती. असा फार मोठा परिवार त्या गजेंद्राचा. मग त्या गजेंद्राला त्या नकराने धरलं ना, मग त्याला त्या काळाच्या तावडीतून काढायसाठी हे सगळे प्रयत्नामध्ये लागले. मग पाठीमागं बायको, त्याची ते मुलं, सगळ्यांनी त्या हत्ती सगळे असे एका लाईनमध्ये सोंड शेपूट अशी मोठी लाईन लागली महाराज, आणि सगळे वढायला लागले. पण हा काळ फार बलवान आहे महाराज. काळ इतका बलवान आहे ना, तो काळ जेव्हा येतो ना महाराज, जेव्हा लागली यमशृंखळा, ती शेवटची वेळ जेव्हा येते ना, तेव्हा कोणाचेच प्रयत्न चालत नाही महाराज. तेव्हा डॉक्टरचे प्रयत्न चालत नाही, सगळे हात टेकून देतात. म्हणून सगळ्यांचे प्रयत्न संपले महाराज. सगळे थकून गेले. म्हटले आता किती वेळ थांबणार आहे आपण इथं, चला. सगळे एक एक करता 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 सगळे जाऊ द्या म्हटले, आता यांचं वयच झालं, यांचं तरी काय फायदा आहे आता. म्हणून शेवटी असं जेव्हा बाईला म्हणता, मग खर मरता तरी बरं, नाशिले घर तुमकुने, शेवटी आपली पण तीच अवस्था होणार आहे. मग ती अवस्था येऊ नये, अंतकाळ आपला आनंदात जावा, भगवंताच्या स्मरणात जावा. आयुष्यभर जर परमार्थ केला ना महाराज, तर पाहतो आता इथं स्तुती नाही महाराज, पण आईंची स्थिती पाहतो आपण, आता काकूंची स्थिती पाहतो. हा खरा मोक्ष आहे बरं का, ही खरी मोक्षाची स्थिती आहे महाराज. श्वास शिल्लक आहे, आयुष्य शिल्लक आहे, आणि इच्छा नाही महाराज. सहज भगवंताला विनंती आहे, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी.
वाढ वेळ झाला उभा पांढरा. अशी स्थिती व्हावं महाराज शेवटी. श्वास शिल्लक पण इच्छा काही शिल्लक नाही. भगवंताचं बोलवणं आलं ना, आनंदात सगळं सोडता यावं महाराज. दुःख होणं साहजिक आहे, सहवास असतो, आणि याच्यातून सुटण्याचा उपाय आपल्याला संतांनी सांगितला. आणि अशी स्थिती व्हावा जशी काकूंची, जशी संतांची स्थिती आहे. आयुष्य जरी शिल्लक असला पण कर्म माणसाचं शिल्लक नसावा. इच्छा वासना सगळ्या जळून जावा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. इच्छा संपून जावा महाराज, कारण अंतकाळीला कोण का म्हणत नसतं. म्हणून त्या गजेंद्राला सगळे सोडून गेले एकट्यालाच. शेवटी बायको राहिली होती, बायको सोडून गेली महाराज. काय म्हणले आता हे म्हाताऱ्याचा तरी काय उपयोग आहे आता, म्हणून सगळे सोडून गेले महाराज. एकटाच राहिला बिचारा, एकटाच राहिला. जेव्हा आपण पण महाराज, जेव्हा एकटं राहण्याची वेळ येईल ना, तेव्हासाठी जी सामग्री लागन ना, तेव्हासाठी जी शिदोरी लागन ना, ती आत्ताच बांधून घेतलं पाहिजे ना. तेव्हा कोण दुःखामध्ये वाटेदार होत नाही. म्हणून ती अशी शिदोरी आपण भगवंताचं चिंतन करून 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 करून, नामस्मरण करून 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 थोडी आपल्याला अंतकाळासाठी ही शिदोरी बांधून ठेवावा, जेणेकरून शेवटी आपल्याला दुःख होणार नाही. मग त्या गजेंद्राने महाराज आयुष्यभर परमार्थ केला नव्हता. आयुष्यभर त्याने परमार्थ केला नाही. त्याला काय देव आहे, काय संत आहे, काय ग्रंथ आहे, काही माहीत नव्हतं. पण अंतकाळाला त्याला सद्बुद्धी झाली आणि त्याने भगवान परमात्म्याला कळकवून आवाज दिला का, हे परमात्म्या, कोण ह्या जगाचा चालक मालक आसन, तू आता लक्ष दे माझ्याकडं, कारण आता माझं कोणी उरलं नाही. आता मला फक्त भगवान परमात्मा तूच एकमेव आधार आहे. आणि त्यांनी त्याच सरोवरातलं एक फूल घेतलं महाराज आणि आकाशाच्या दिशेने फेकला. म्हटले, भगवान परमात्मा तू कुठं आसन हे मला माहीत नाही, पण ह्या माझ्या फुलाचं तू स्वीकार कर आणि मला ह्या काळाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी ये म्हटले. आता भगवान परमात्मा इतका कृपाळू ना महाराज. भगवान परमात्मा आला हो, जेवणाच्या ताटावर भगवान परमात्मा बसलेले होते आणि हे गजेंद्रांनी धावा केला महाराज. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझ विनशिन वाटे क्षीण झाली काया, तुझ विनशिन वाटे क्षीण झाली काया. यातीहीन मतीहीन कर्महीन माझे, यातीहीन मतीहीन कर्महीन माझे, सर्व लज्जा सांडोनिया शरणाल तुझ, सर्व लज्जा सांडोनिया. असे भगवान परमात्म्याला आवाज दिला महाराज. जेवच्या ताटावरून भगवान परमात्मा उठले. हा म्हणे लक्ष्मी, ती म्हणे गजेंद्र. माताजींनी विचारलं, भगवान कुठं चालले तुम्ही जेवण करता करता? म्हटले, माझा भक्त संकटामध्ये. आणि ते गजेंद्राच्या उद्धारासाठी भगवान परमात्मा धावून आले महाराज. आणि ते गजेंद्राला काळाच्या तावडीमधून सोडवलं, नकराच्या तावडीतून सोडवलं. असा हा भगवान परमात्मा आहे. फार भक्ताची काळजी करतो, फार भक्ताची काळजी करतो. तर त्याला अनन्य शरण गेलं पाहिजे महाराज. आपण जरी त्याला शरण गेलो ना, आपली पण तो तितकीच काळजी करतो महाराज. आणि त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं का, आपली किती काळजी भगवान परमात्म्याला. स्वतः भगवान परमात्मा आला महाराज आपल्यासाठी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, आपणची देव होई गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी नव्हे.
शेवटी शेवटच्या काळामध्ये भगवान परमात्मा स्वतः जवळ घेऊन जातो, सायुज्य पद देतो त्या भक्ताला. म्हणून आपल्यावर पण त्या भगवान परमात्म्याने कृपा केली महाराज. आणि स्वामींच्या रूपामध्ये सद्गुरूंच्या रूपात, स्वामींच्या रूपात आपल्या या फाटक्या जोडीत भक्तीचं दान टाकला महाराज. आणि त्या भक्तीच्या जोरावर आपण संसार सागरामधून निश्चितपणे तरुण जाणार महाराज. हा एक विश्वास आहे, कारण संत त्याच्यासाठीच आला महाराज. आपल्याला विश्वास करून देण्यासाठी संत आले की बाबा भगवंत काय बदलला नाही आणि सद्गुरू काय बदलले नाही महाराज, संत बदलले नाही. जरी काळ बदलला असेल, जरी कलियुग असेल, पण भगवान परमात्मा बदलला नाही महाराज. तो आजही त्या भक्तावर तितकंच प्रेम करतो, त्या भक्ताची तितकीच काळजी करतो आणि आजही त्यांचा तो उद्धार करतो. म्हणून भगवान परमात्म्याने त्या गजेंद्राचा उद्धार केलाच महाराज, नकराचा सुद्धा उद्धार केला. म्हणून भगवान सांगतात त्या सर्व 4 पायांच्या पशूंना सुद्धा भक्त म्हणून मी वैकुंठीच्या साम्राज्याचे अधिकारी बनवले महाराज. मग 4 पायाच्या भक्तांना जर तो वैकुंठाची प्राप्ती करून देत असेल, दुःखातून त्याची समूळ दुःखाची निवृत्ती करत असेल आणि परमानंदाची प्राप्ती करून देत असेल, तर आपल्यासारख्या भक्ताला का ज्या मनुष्याजवळ ज्ञान आहे, ज्या मनुष्याजवळ बुद्धी आहे, ज्याच्याजवळ विवेक आहे, ज्याच्याजवळ वैराग्य आहे, काय योग्य काय अयोग्य हे ठरवण्याची बुद्धी ज्या मनुष्याजवळ आहे, त्या मनुष्याला हा भगवान परमात्मा कसा सोडवणार नाही महाराज. म्हणून ही खात्री देण्यासाठीच वेळोवेळी भगवान परमात्मा येतो. कधी संतांच्या रूपात येतो महाराज तो, आणि आपल्याला सांगतो की बाबा चिंता करू नको, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण त्यांच्या उद्धारासाठी मी निरंतर सिद्ध असतो. आणि ज्या क्षणी भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली, त्या क्षणी त्यांच्या हिताशी माझा संबंध येतो. जेव्हा आपण हे चित्त भगवंताला देतो ना महाराज, जेव्हा आपले दुःख भगवंताशी दुःख होतात आणि तो सगळ्या दुःखांचं निवारण करतो. या करता हे भक्त श्रेष्ठ अर्जुना, या भक्ती मार्गाचे आचरण करावे, हा विचार सतत लक्षात ठेवा. जसं अर्जुनाने त्या भक्ती मार्गाचं आचरण केलं महाराज, आपल्याकडून पण सद्गुरूंनी करून घ्यावा. भगवान परमात्म्याची आपल्यावर पण कृपा व्हावी. आणि या आजच्या निमित्ताने आपली जी एडीवाकडी सेवा झाली महाराज, स्वामींच्या सेवेचं फळ आहे, स्वामींच्या सेवेचं फळ आहे महाराज. आणि ह्या वेड्यावाकड्या सेवेचं जे काही पुण्य असेल महाराज, ते थोडंसं अण्णांच्या पण पुढच्या प्रवासाला कामी यावं, अशी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करू. आता कसं आहे महाराज, फार अधिकार मोठा आहे, कारण ज्या घरात भक्ती ना महाराज, शेवटचं एक प्रमाण सांगतो, सेवेला पूर्ण विराम देऊ. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपेन्नला अमोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृ पितृ भ्राता सगोत्रा फार, चतुर्भुज नरभंगे, ज्ञान गूढगम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्या परिवारात इतकी भक्ती महाराज, दररोज हरिपाठ आहे, दररोज स्वामींची सेवा आहे, ते अण्णा स्वामींजवळच गेले याच्यात शंका नाही महाराज. म्हणून आजची ही आपली श्रद्धांजली त्यांच्या चरणी, अण्णांच्या चरणी, स्वामींच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोणी बसावे जी सांडो, तया सत्कर्मनिरती वाढो, होता परस्परे पडो, मैत्रिमांचे विरतांचे
शील कृती लाभो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वराची मंद्याळी अनवरत भूमंडळी भेटो तयाप्ता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव